करण दोन्ही बॅटर दाखल झाले. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क व गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होतोय वेदांत पाटील, मॅन फ्रॉम भिवंडी. आज वेदांत दाखल झालाय भिवंडी वरून. काउंटडाऊन देऊया. येस, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले द क्रिकेट. बोलूयात गणपती बाप्पा. पहिला चेंडू वेदांत पाटीलचा अगदी स्क्वेअर कट केला. जिकडे आपण पाहिलं तर पहिला चेंडू अगदी चौकार खेचला की 2 धावा आहेत. येस, 2 धावा आहेत. थोड्या गोष्टी आहेत या मैदानामध्ये, थोडीशी शहानिशा करावी लागते. बऱ्याच गोष्टी नवीन आहेत या मैदानामध्ये. ओहो, लॉफ केला. हेलिकॉप्टर तर बाहेर काढला. खेळाडू आहे लॉंग ऑन लॉंग ऑफचा कॅच पकडली आहे. विकेटचं पतन होईल. गोलंदाजी करत असताना वेदांत पाटीलच्या खात्यामध्ये पहिलीच विकेट लागतीये आणि पहिलाच धक्का बॅटिंग करत असताना क्रिकेट गेम टीमला भेटतोय. पहिला चेंडूवरती स्क्वेअर कट केला आणि त्यानंतर चेंडू थोडासा पुढे ठेवला. करण जसा आला, करण माघारी गेला. पहिली विकेट गॉन. करण आउट. बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाललाय सोबत. करणने जागा सोडली आहे. करणनं वाट पकडली आहे. जयला सोडून करण माघारी गेलाय. पहिली विकेट करण गॉन. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी टेनिस क्रिकेटमध्ये चिंटू या नावानं भरपूर प्रसिद्ध आहे खेळाडू. चिंटू दाखल झाला मैदानामध्ये बॅटिंगसाठी. ओहो, यावेळी देखील शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला अगदी जाऊन खेळण्याचा प्रयत्न जिथे राहिलाय. 4 धावासाठी कदाचित चौकार. येस, निघून जाईल 4 धावेसाठी. एक आशा देणारा चौकार येतोय आणि एक निराशा घालवणारा चौकार. वेलकम. कारण की बॅटिंगसाठी मैदानामध्ये चिंटू दाखल झाला. चिंटूनं चौकार लगावला, मात्र त्यानंतर वेदांतनं डॉट काढला. एक सिंगल धाव दिली आहे आणि पुन्हा डॉट आलाय. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती वेदांतने धावा खर्च केलेत, 5 एक विकेट घेतली आहे. मात्र त्यानंतरचे 3 चेंडू तू बघशील तर तो होता कमबॅक. त्यानंतरच्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव दिली आहे. 2 डॉट आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरची सांगता झाली आहे आणि पहिल्या ओव्हरचा जो ड्रामा होता तो ड्रामा संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर क्रिकेट गेम 7 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. अप्रतिम स्पर्धा. बरेच खेळाडू घडले गेले, बरेच खेळाडू बनले गेले.
सेव्हन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन. आणि खऱ्या अर्थानं या मैदानाच्या माध्यमातून आपण पाहिले तर मी जरूर आज या मैदानामध्ये आपण पाहिले तर उपस्थित नाहीयेत, थोडेसे आपण पाहिले तर आराम करतात. मात्र मी उल्लेख जरूर करू इच्छितो कारण की ज्यांनी या मैदानामध्ये खेळाडू घडवले, आज सात बंगल्याचे तसेच अंधेरी मुंबईचे आपण पाहिले तर महान खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. रमेश टोपले सर, रमटी सर यांची खऱ्या अर्थानं उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून मी करेल. बरेच खेळाडू घडवले, बऱ्याच खेळाडूंना क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगलं पाहिजे हेही त्यांनी सांगितलंय. आणि अगदी घरी बसून ते मॅचचा आनंद युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जरूर घेत असतील, त्यांचं मी आभार व्यक्त करेल. कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी घडवलेले खेळाडू आज आम्हाला बघायला भेटतात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जतन टक्कर गोलंदाजीसाठी दाखल झाला. येस अंपायर, पॉवर प्ले 2 असतील की एक, कदाचित एकच असेल. येस थँक्यू अंपायर. 2 मिनिटं बॉलर 2 मिनिटं, सॉरी. ओके डन. एकच ओव्हर आहे. आम्ही विचारपूस करून घेतली कारण की थांबवलं आणि त्यानंतर थोडीशी शहानिशा झाली. एक ओव्हरचा पॉवर प्ले असेल या स्पर्धेसाठी आणि ती एक ओव्हरची पॉवर प्लेची ओव्हर मी म्हणेल चांगली राहिली. 7 धावा आलेत फक्त. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला केलाय, तगडा केलाय, चेंडू वेगाने निघून जाईल, कदाचित क्रॅकिंग ड्राईव्ह येतोय, निघून जाईल. 4 येत. चिंटूचा खेळ चांगला राहिला. जसं मैदानामध्ये दाखल झालं तसं त्यानं आपण पाहिलं तर अगदी चौकार लगावला. त्यानंतर हा क्रॅकिंग ड्राईव्ह. आज बॅट बोलते चिंटूची आणि पहिला चेंडू ती स्वागत केलं. ओहो हो हो, सीधे बल्ले से रन आ रहे चिंटू, तेडे बल्ले से खेलने की जरूरत थी, हा प्रश्न तो स्वतःला विचारेल. कारण की सरळ बॅटनं ऑलरेडी ड्राईव्ह मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. चिंटू गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय. रिकाम्या जागा भरा. शाळेमध्ये कमी भरल्या, आपण क्रिकेटमध्ये जास्त भरतो आणि तोच प्रयत्न चिंटूचा राहिला होता. डॉट बॉल आला, एक चौकार, त्यानंतर डॉट बॉल. कमबॅक चांगला राहिला. पुन्हा ड्राईव्ह, क्रॅकिंग आहे. 1 बाउंड चेंडू अगदी आपण पाहिलं तर अडवला जातोय, जिथे धावा कदाचित 4 भेटतील की. येस, आणखीन एक चौकार. वॉट अ कव्हर ड्राईव्ह. न खेळाडू शॉक झाले, ये कब हुआ. कारण की हा चौकार जसा दिला अंपायरनं, प्लेयर आर शॉक, ये कैसे, ये कव्हर ड्राईव्ह से. पुन्हा स्विचिंगचा प्रयत्न, यावेळी देखील फसण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू खेळाडूच्या समोर पडतोय. 1 सेकंड बाउन्सला आणखीन एक निघून जातोय 4 धावेसाठी. येईल आणखीन एक चौकार. येस. चिंटू हुशार खेळाडू आहे, चालक खेळाडू. चिंटूला माहिती आहे इथे ताकद नाही, इथे युक्ती बोलते. इथे शक्ती नाही, इकडे युक्ती बोलते. चिंटूने स्विच हिट बाहेर काढला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, बॅटच्या टॉप एजला लागून मिला क्या 4 मिला. 4 धाबा इथे प्राप्त केलेत. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट आला. 2 चेंडू लगातार चौकार आलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 19 ऑन अ स्कोर कार्ड. धावा आलेत या ओव्हरमध्ये. ओ हो हो, फुल टॉस लॉफ्ट केला जातोय. चिंटू फसलाय का. होय, फसला जातोय, नाराज आहे. फुल टॉस चेंडू, मेजवानी होती.
न्यू बॅटर. ओहो, वाईट शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला जातोय. 2 चौकार 3 चौकार आले जरूर, मात्र त्यानंतर कमबॅक चांगला केलाय जतननं. कारण की जतनची गोलंदाजी पाहिली, पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आलेत. सेकंड स्पेल जर तू पाहिली थोडासा ग्राफ वरती गेला, 12 धावा स्पेल क्रमांक 2 मध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा आलेत. आणि हा जो 7-12चा जो मिलोप आहे टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच जैसे ते वैसे 19 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला आणि 19 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय अर्थातच क्रिकेट गेम टीम. ओव्हर बरोबर 10 मिनिटांमध्ये संपवलेत. तुम्हाला एक इनिंग आपण पाहिले तर 25 मिनिटांमध्ये संपवायचे टायमर चालू आहे इकडे समोर. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जी ओव्हर क्रमांक 1 हाताळली वेदांतनं तोच दाखल झालाय पुन्हा एकदा. स्पेल क्रमांक 3 तिसऱ्या ओव्हरमध्ये. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, गल्लीमधून चुकी होतीये, चुकीच्या मोबदल्यामध्ये भेटताय 4 धावा. येईल चौकार, सुरुवात झाली चौकारानं. ओव्हर क्रमांक 3चा पहिला चौकार. वेदांत थोडीशी लाईन शोधतोय असं म्हटलं तरी चालेल, कारण की थोडंसं आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती नाराज असेल वेदांत. कारण की ज्या पद्धतीने गलीमधून हा चेंडू निघून गेला आणि त्यानंतर थोडासा बाउन्सचा प्रयत्न राहिला, तिथेही चेंडू वाईडिश ठेवला, एक्स्ट्रा धाव तिथे प्राप्त झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 23-24 या आकड्यावरती. 24. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय, क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जातंय. काही कोणसा आली का बाउन्सर पण थोडासा टाकला त्यानं, वाईडिश टाकला थोडासा. ओहो, फुल टॉस, फुल ऑन लेंथ, लॉंग ऑनला खेळाडू आहे, कॅच पकडली आहे, लॉलीपॉप होता, फसला जातोय. आणि बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिले तर थोडासा फसलाय. बॅट्समन आपण पाहिलं तर जयला माघारी पाठवलं जात आहे. एक चौकार आला जयच्या बॅट मधून, मात्र ती जी मॅरेथॉन इनिंग बोलतात तू जय खेळला नाहीये. मॅरेथॉन इनिंग साठी जाणला जातो जय. जय आउट, मोठी विकेट, जय बॅक टू जॅग आउट. कारण की टाइमर चालू आहे, मॅच वेळेवरती चालू आहे. 25 मिनिटं तुम्हाला बरोबर एका इनिंग साठी देतोय आम्ही.
हलक्या त्यानं कट करण्याचा प्रयत्न थोडासा आपण पाहिलं तर बाहेर ठेवला जातोय. वेदांची गोलंदाजी दमदार राहिली. वेदांत पाटीलला थोडासा हुशार आहे, चतुर आहे, चालाक आहे. कारण की चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने तो बाहेर काढतोय, टप्पा त्यानं पकडला. बॅट्समन के इरादे क्या है वो जान रहे. आणि फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून गोलंदाजी सध्या चालू आहे. बाउन्सर बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. सरप्राईज होता, सरप्राईज केलं बॅटिंग करत असताना फलंदाज. आपण पाहिलं तर महेंद्र माघारी जातोय. बाउन्सरला खेळू शकला नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न, बॅडमिंटन फटका आणि तत्पर्यंत आपण पाहिलं तर दिला धप्पा. विकेटचं पतन. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 4था माघारी जातोय. करण माघारी गेला, जय माघारी गेला. चिंटू थांबू शकला नाहीये. महेंद्र आया, महेंद्र वापस गया. आणि 4 फलंदाज, 4 धक्के, 4 मोहरे, 4 विकेट आणि 4 हिरे, 4 मासे मैदानामध्ये यावेळी मात्र माघारी पाठवल्या. वेदांत पाटीलचं कौतुक करेल. अप्रतिम गोलंदाजी वेदांत पाटीलची राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या, 1 विकेट. थर्ड ओव्हर तो घेऊन आला, 2 विकेट त्याने मिळवलेत. धावा तिथे 4 खर्च केलेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. कांदिवलीमधून दाखल होणारा विराट सध्या मैदानामध्ये दाखल झाला. विराट दाखल झाला मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. 4 येस, थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 टू गो आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो हो हो, बॅट्समन थोडासा बोलेल एवढ्या लांब कसं काय धावत जाऊ. चेंडू थोडासा जवळ असता, प्रयत्न त्याने केला असता. वेदांचा थोडासा आपण पाहिलं तर स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न असू शकतो. बॅकअप हँड टाकण्याचा प्रयत्न केला का. भिवंडीवरून दाखल होतो आज. एक मी म्हणले की ट्रम्प कार्ड वेदांत पाटीलला तू बोलू शकतो या टीमचा. एक तुरुप का एक्का बोलू शकताय तू, हुकमी एक्का बोलू शकतो आज बॉलिंग लाईन मध्ये. आणि यूज चांगला झालाय त्याचा. चेंडू आपण पहिले थोडासा बाहेर होता, बॅट इकडे फिरवले, गेंद कहा पे, बॅट यहाँ पे घुमाया गया. आणि पुन्हा एकदा आपण पाहिले तर नाराज केलं विराटला ज्या पद्धतीने चेंडू हाताला गेला. डॉट बॉल. हाई चेंडू स्लो वन, थोडीशी गती कमी केली. अप्रतिम गोलंदाजी विराट ज्या पद्धतीने वेदांत पाटीलची राहिली आहे. मॅन फ्रॉम भिवंडी आज अंधेरी वेस्ट मध्ये गाजलाय. आज ज्या पद्धतीने 7 बंगलोर स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBS कप मध्ये त्याची गोलंदाजी दमदार राहिली आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये धावा आपण पाहिले तर आतापर्यंत खर्च केलेत त्याने या ओव्हरमध्ये धावा अर्थातच 11. आणि जिथे विकेट आतापर्यंत त्यानं खर्च केलेत आपण पाहिले तर अर्थातच 2 विकेट घेतले आहेत. आणि टोटल त्याने 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा, ओव्हर क्रमांक 3 मध्ये 4 धावा त्यानं खर्च केलेत. आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 या आकड्यावरती. 24. राहिला वेदांची ओव्हर. आणि ओव्हर क्रमांक दीपू दाखल झालाय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. दीपूचं एक क्रिकेट तसं भिवंडीवरून हाही खेळाडू बिलॉंग करतो आणि आज दाखल झालाय. दीपूची गोलंदाजी, पहिला चेंडू स्ट्रेट हिट साठी ब्लॅक स्क्रीनच्या वरून जातोय, निघून जाईल. आइए दीपक, आइए दीपू, स्वॅग से करेंगे आपका स्वागत सांगत असेल फलंदाज. 6 से करेंगे आपका स्वागत. सत्यम न उचलून फेकून दिला सीमापार षटकार. संपूर्ण स्पर्धेसाठी व्हॉलेंटियर्सचं काम प्रत्येक वर्षी मी म्हणेल की जबरदस्त असतं. आणि तिकडे बसण्यासाठी देखील व्यवस्था आहे. मी प्रेक्षकांना विनंती करेल, तुम्ही जर उभे असाल
तर ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्या खुर्च्या आहेत, चेअर्स आहेत, बरोबर समोरच्या व्यासपीठाच्या समोर तिकडे तुमची बसण्याची व्यवस्था आहे. ओहो, दुसरा चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी मनगटाच्या साह्यानं खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. अपील उचलली होती, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हा चेंडू थोडासाही बाहेर होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी आवाजही ऐकू दिला. एक सिंगल धाव टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती 31. ओहो, थोडासा शफल होऊन गेल्याचा बाहेर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑलरेडी आपण पाहिलं तर ड्राईव्ह साठी सज्ज होता. फिल्डिंग चांगली झाली आहे फिल्डिंग लॉंगनला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 1 कन्वर्ट इंटू 2. झटपट पटापट या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 1 कन्वर्ट इंटू 2 आणि सध्या गरज आहे त्या धावांची, कारण की ऑलरेडी वेदांत पाटीलनं धावसंख्या थांबवली होती. मागील ओव्हरमध्ये 5च धावा दिल्या होत्या. ही ओव्हर महत्वाची आहे. संघाची धावसंख्या 35. ओ हो हो हो, लॉफ केला जातोय अगदी लॉंगॉनच्या डोक्याच्या वरून. तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत आणि अखेरीस धावांसाठी धाव. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत, कारण की पॅव्हेलियन मधून तोच आवाज येतोय, भाग्य रन लेलो आणि हा आवाज सध्या पॅव्हेलियन मध्ये येतोय, कारण की तिथे थोडासा अडथळा आहे. 7 बंगलो या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मैदान सज्ज असतं आणि बऱ्याच अडचणी या मैदानामध्ये असतात. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. संघाची धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचेल. 36 ऑन अ स्कोर कार्ड. चांगली टोटल आहे, चांगली टोटल उभी केली. या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्यात, कारण की 11 धावा 12 धावा आतापर्यंत खर्च झालेत या ओव्हरमध्ये. मी म्हणेल की बोनस ओव्हर तू बोलू शकतो या ओव्हरला. नाही बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, विकेट किपर आहे, चेंडूपर्यंत जाईल. थोडासा डॉट चेंडू जातोय, निर्धाव चेंडू. कमबॅक केला. दीपूची गोलंदाजी ज्या पद्धतीने राहिली, षटकार आल्यानंतर त्यानं कमबॅक केला. व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहिलं तर या ओव्हरचा 6 आलाय, षटकार आला. मात्र त्यानंतर सिंगल डबल कमबॅक केलाय चांगला. कमी गतीचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटचा शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू अगदी वेगानं जाईल. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 प्रगतीपथावरती ती आपण पाहिली तर समाप्त होते. 4 ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती 38. बरोबर आपण पाहिलं तर 21 मिनिटं आतापर्यंत 4 ओव्हरसाठी यूज केले जात आहेत. चला कॅप्टन्स यानंतर मॅच ज्यांना ज्वेलर्स विपक्ष SBSA इसा 11 दोन्ही कॅप्टन्स आपण सज्ज राहा. यानंतर लगेच टॉस आहे, सो विनंती करेल 37 धावसंख्या 37 ऑन अ स्कोर कार्ड. कौशल पाटील दाखल झाला, मॅन फ्रॉम भिवंडी. आज संपूर्ण स्क्वॉड जर कॉमर्स परिवारचा तू पाहिलं तर बऱ्यापैकी भिवंडीचा स्क्वॉड आहे आणि भिवंडीचा संपूर्ण स्क्वॉड या टीम मध्ये खेळताना दिसेल. म्हणजे 4 खेळाडू तुला भिवंडीचे खेळताना दिसतील, ज्याच्यामध्ये मी म्हणेल की दीपूला ऍज अ बॉलर यूज केला, वेदांतला ऍज अ ट्रम्प कार्ड यूज केला जातोय आणि कौशिक पाटीलला देखील ऍज अ गोलंदाज यूज केला. म्हणजे जे भिवंडीचे खेळाडू यूज केले ऍज अ बॉलर, खऱ्या अर्थानं पॅक टीम एका बाजूला बघायला भेटते. मात्र धावा झाले दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर क्रिकेट गेम्स सॅटिस्फाईड धावसंख्या 37 आहे. शेवटची ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी 21 धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मॅजिकल फिगर या मैदानाची तुला माहिती नाहीये. हो हो हो, वेगवान चेंडू होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडूला आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव, बॅटीच्या अगदी बॉटमला चेंडू आदळला. कौशिककडे वेग आहे, दीपू तोपर्यंत आवाज देईल, जर विकेट किपर तो येईल. थोडीशी चर्चा होते गोलंदाज आणि विकेट किपर मध्ये, कारण की कौशल पाटील आणि विकेट किपर मध्ये जी चर्चा झाली ती काही सेकंदाची चर्चा होती. कंसा डाल ये डाल, कोणता चेंडू टाकला जाईल. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओ हो हो, चांगला बाउन्सर पडल्यानंतर थोडासा राईज डोक्यावरून गेला. अंपायर सांगतात व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव.
लेग अंपायर मेन अंपायर वन बाउन्सही दंडित केलं जाते. आता ऑलरेडी तू कौशलची हाईट बघू शकतो. 6 फुटाचा खेळाडू आहे. 6.5 फुटावरून चेंडू खाली येतोय. ये गेंदबाज कम आपको तोफखाना जो बोलतात तोफखाना दिसून येईल तुला, कारण की 6.5 फुटावरून चेंडू खाली टाकले जात आहेत आणि हा तोफखाना भिवंडीवरून दाखल झाला आज या स्पर्धेमध्ये. ओहो, फुल टॉस दाखल झाला, उचलून फेकून दिला जातोय. SBSA कप 2026 चा एक दैदिप्यमान षटकार. वॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळलाय, खतरनाक होता, बेबान होता, सत्यमचा लाजवाब होता. लेग अंपायर मी म्हणेल की चेंडू थोडासा घासून खेळण्यायोग्य करतात की तो चेंडू बघितल्यानंतर 2-3 ओव्हरचा झाला अशा पद्धतीने चेंडू घेऊन टाकतील. टीम विनंती करेल चला थोडासा स्पीडअप घ्या, वेळ बराचसा कमी आहे तुमच्याकडे आणि चला टीम अंपायर चला थोडासा स्पीडअप घेऊयात, बराचसा वेळ कमी आहे. कारण की ऑलरेडी मॅच उशिरा चालू झाली आणि आता अच्छी घडी सबको दे मुश्किल वाली घडी किसको ना दे, तो जो टाइम आहे तो टाइम निघून चाललाय. 45 ऑन स्कोर काढा. हा षटकार या मॅचचा टर्निंग पॉइंट थोडासा धावसंख्येला आकार देणारा होता. थोडासा बाहेर ठेवला जातो अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 46 वरती टीमचा आकडा मात्र जाऊन पोहोचतोय. 46 ऑन स्कोर कार्ड. तो जो फुलटॉस होता त्या फुलटॉस वरती सत्यमच्या बॅट मधून जो षटकार आलाय तिथे थोडासा आपण पाहिलं तर सत्यमचे इरादे स्पष्ट दिसून आलेत आणि गोलंदाज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, ते बोलतात लांबची लाईन ठेवली जाते, बच के खेळणे का इरादा थोडंसं वाचलं जात आहे आणि बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जो कौशलचा आहे तो दिसून येतो या ओव्हरमध्ये. यावर देखील फुलटॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेट मधून डीप मधून खेळाडू वेगाने येईल. अगदी सिंगलला धाव कंप्लीट केली जाते. फेकी चांगले, वॉड थ्रो अगदी निघून जाईल. फेकी चांगली राहिली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, रनआउट होतोय फलंदाज आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि त्यानंतर एकाच धावेती समाधान मानावं लागतंय. आणखीन एक विकेट. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जाईल. विराट बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये लवकर दाखल होतोय. अमितला जावं लागते कदाचित. कांदिवलीवरून हा देखील खेळाडू बिलॉंग करतो. अमित हुड्डा मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मात्र सत्यम के बारे में क्या कहना, सत्यम शिवम सुंदरम या मॅच मध्ये मात्र फटका थोडासा आपण पाहिलं तर अपूर्ण राहिलाय. स्ट्रोक चांगला होता. एक्झिबिशन ज्या पद्धतीने एलिव्हेशन या चेंडूच्या मागे भेटलं, दोन्ही अंपायर थांबलेत, चर्चा करतायत काय आहे नक्की. चेंडू ना खाली आलाय ना वरती राहिलाय, बीच में चेंडू राहिला, मध्ये बरोबर अडकलाय झाडावरती. 2च धावा आहेत. चेंडू मैदानामध्ये पुरवला जाईल. मी विनंती करेल चेंडू त्या मैदानामध्ये. आणखीन एक बॉल मैदानामध्ये पुरवायचा आहे. आताचे 2 धावा आहेत. काही भेटलं नाही. फटका चांगला होता. हमें तो अपनों ने लूटा घेरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा घेरों में कहा दम था. जहां पे स्ट्रोक मारा वहां पर डिक्लेअर झोन था आणि तो जो डिक्लेअर झोन आहे तो भेटलाय 2 धावेचा. नंतर या मैदानामध्ये तुला या फटक्याला 6 धावा सहज आहेत. नाराज आहे थोडासा, सत्यम नाराज असेल या फटक्या मागे.
टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते सध्या. शुभम शिंदे माझ्यासोबत जोडलाय. 49 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. टेक्निकल टीम चांगलं काम करते. प्रो लिंक स्पोर्ट्स हॅट्स ऑफ. लॉफ केलाय सर बॅटनं. अगदी आपण पाहिलं तर खेळाडू आहे. चेंडू थोडासा टप्पा पुढे पडतोय, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकअप चांगला आहे आणि अशा वेळी आपण पाहिलं तर कव्हर चांगल्या पद्धतीने केला जातो. हा जो बॅकअप आहे तो भरपूर इम्पॉर्टंट आहे. लाईफचा विषय असो किंवा क्रिकेटचा विषय असो, ॲज अ बॅकअप तुला हवा आहे. बॅकअप आर व्हेरी इम्पॉर्टंट. टीमची टोटल आपण पाहिली तर 50 पार 51 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. क्रिकेट गेम टीम तो जो मॅजिकल फिगर आहे तो मॅजिकल फिगर भेटली. आकडा थोडासा बाहेर ठेवलाय अंपायर. ती व्हाईट बॉल साठी जातील. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये 52 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली जाते. 52 ऑन स्कोर कार्ड. मॅच बॉल कदाचित आलाय. येस, मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. मी त्या सगळ्या सहकार्यांचं कौतुक करेल जे बाउंड्री लाईन वरती खऱ्या अर्थानं उभे आहेत, त्यांचं मी कौतुक करेल. ओ हो हो हो, अगदी यॉर्कर खोदून काढलाय, निघून जातोय सीमा रेषेपार. अप्रतिम स्ट्रोक. इट्स अ बिग हिट. .58 आणि 59 रन्स टू विन. धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिली तर क्रिकेट गेम टीमनं जातोय. हे सन्मान चिन्ह जिथे आपण पाहिलं तर समाजसेवा हीच आपली खरी राष्ट्रसेवा असा तिथे उल्लेख आहे. आणि त्याचबरोबर तुळशीचं एक रोपटं. हे फक्त रोपटं नाहीये, तुळशीचं एक मी म्हणेल की प्रभास तुळशीचं एक
महाराष्ट्र टेनिस चॅम्पियन लीगचं आम्ही जे ऑफिशियल सॉन्ग आहे ते तुम्हाला ऐकवलं आणि त्या सॉन्गमध्ये एक वाक्य खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे, चॅम्पियन्स तयार आहेत. आणि या नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा अगदी दिवाळीनंतर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन होईल, जिथे अगदी तुम्हाला दत्तात्रय म्हात्रे सर यांचा आवाज सेकंड इनिंगमध्ये ऐकायला भेटेल. चला बॅटिंग करणारी टीम 12th मॅन आपलं पाठवायचं आहे. एकोणसत्तर धावांचे टार्गेट आहे आणि स्ट्रायकर बॅट्समन अंधेरीचा वंडर बॉय अर्थातच नागेश वाडेकर आणि त्याच्यासोबत मोझंबील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 69 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय क्रिकेट गेम या टीमने. आणि आता कॉमर्स परिवार या टीमला 69 धावा काढायचे आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिला बॉल पहिल्याच बॉलवर कुठेतरी स्ट्रगल करताना नागेश वाडेकर बॅकफुटला जात असताना यष्टीरक्षकाचा वेध पहिल्या बॉलने घेतला आणि पहिला बॉल आला डॉट. देखणी स्पर्धा ही स्पर्धा नाही तर हा टेनिस क्रिकेटचा ब्रँड बनवला आहे. अर्थातच सचिन भाऊ तळेकर आणि संपूर्ण त्यांची टीम 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. तब्बल 1,11,000चं प्राइज, फर्स्ट प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून 1,11,111 प्रथम क्रमांक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. पहिला बॉल आला डॉट, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अद्वैत तयार. मी म्हणेन फार मोठं टार्गेट ज्यामध्ये आपण पाहिलं. ओ यावेळी मात्र नागेश वाडेकर पहिलाच बॉल, दुसरा बॉल पुल करत असताना पुल पॉवरफुल वंडरफुल बॉल सीमारेषा पार, षटकार 6 धावा. चला टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे खरं तर आज तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळतील. अंधेरीचा वंडर बॉय सध्या आपण पाहतोय एकीकडे स्ट्रायकर बॅट्समन ज्याच्या बॅटमधून आताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला, तर विक्रोळीचा वंडर बॉय मुझंबिल सध्या नॉन स्ट्रायकर एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अद्वैत गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या बॉलवर षटकार खालाय, तिसरा बॉल टाकण्यासाठी तयार. ओ स्वीट हिट यावेळी मात्र स्वीट शॉट नागेश वाडेकरच्या बॅट मधून जाड्याला आदळला हा बॉल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे. आज तुम्हाला विचार करावा लागेल, रिकाम्या जागा तुम्हाला भराव्या लागेल, जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मात्र या बॉलला पाठवावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर या मैदानाच्या चारही बाजूला झाडं आहेत आणि या मैदानाचा जर विशेष उल्लेख केला तर आपण SBSA कपच्या माध्यमातून जे बॅनर्स लावले सचिन भाऊ तळेकर यांचे, तिथे आपण पाहिलं तर सुरुवातीला हे मैदान कसं होतं, बिफोर अँड आफ्टर जे मैदानाची डागडुजी करण्याचं काम किंवा मैदान वाचवण्याचं काम सचिन भाऊ तळेकर आणि संपूर्ण टीमने त्यांनी केलंय, त्याला हॅट्स ऑफ करावं लागेल. अद्वैतचा हा बॉल डावे यष्टीच्या मागून हा बॉल चाललाय, यष्टीरक्षकाला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड बरोबर 4 धावा, म्हणजे 5 धावा या बॉलवर देखील प्राप्त होतील. 13 धावा सध्या स्कोर कार्डवर लागलेत. 69 धावांचं टार्गेट चेस करायचं. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची विकेट नाही. दुसऱ्या बॉलवर षटकार खाल्ला, तदनंतर वाईडच्या स्वरूपामध्ये हा बॉल चौकाराच्या माध्यमातून 5 धावा प्राप्त होतात. मी म्हणेन चांगली सुरुवात, दमदार सुरुवात कॉमर्स परिवाराच्या माध्यमातून सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश वाडेकर सातत्याने चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. यावेळी मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, परंतु तिथे मात्र घोषांकित क्षेत्र आहे का नाही. तिथे मात्र 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात आणि सिंगल डबल कुठे चौकार षटकार हे चित्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु नागेश वाडेकरने यावर्षीचा हंगाम देखील गाजवलंय. यावर्षी सगळ्यात महत्वाचं काय तर त्याची कॅच, एका हातामध्ये त्यांनी जी कॅच घेतली होती ती कॅच देखील भरपूर प्रसिद्धी स्वतःमध्ये या नागेश वाडेकरला घेऊन आली आणि अनेक वेळेला अगदी गेलेल्या मॅचेस देखील त्याने आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्या हातामध्ये आपल्या संघासाठी खेचून आणल्यात. अशा प्रकारची बॅटिंग त्याची सातत्याने आपण पाहिलंय. म्हणजे आपल्या संघाचा ट्रम्प कार्ड सातत्याने ठरलेलं नागेश वाडेकर. तर एकीकडे आपण मोझंबिलला पाहतोय, इथे मात्र पहा पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, इट्स अ टो क्रशर बॉल, सिली मिड ऑफला राहिलाय. तोपर्यंत एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिले तर
अनेक मोठमोठ्या मॅचेस कव्हर ज्या माध्यमातून केले, ज्यांच्या माध्यमातून पंच पॅनलच्या माध्यमातून करण्यात आले, तो शशी साटम यांचा पंच पॅनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शशी साटम सर, हनीफ पटेल सर, रुपेश मिस्त्री सर, हे तिन्ही दिग्गज पंच सध्या आपल्याला या स्पर्धा कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र मुझम्बिल स्ट्राईकला आलाय. या षटकातील काही बॉल शिल्लक असतील. अद्वैत गोलंदाजी मार्कवर, यावेळी मात्र राऊंड द विकेट करण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी. 16 धावा आता ऑन स्कोर दाखवत आहेत. 16 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक षटकार जरूर ठोकलाय, जो आपण पाहिलाय. नागेश वाडेकरच्या बॅटमधून पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर वाईडच्या स्वरूपात एक चौकार देखील प्राप्त झालाय, परंतु मी म्हणेन चांगली धावसंख्या 69 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही काही बॉल P1च्या षटकातील शिल्लक आहेत. अद्वैतचा हा बॉल यावेळी आपण गुडलेन स्पॉटवरून टप्पा पडल्यानंतर तो खाली राहिला. यश रक्षकाचा वेध घेतलाय. शेवटचा बॉल आलाय डॉट. या डॉट बॉल नंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणि 16 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. तुम्ही पाहताय, परंतु आणखीन एक महत्वपूर्ण स्पर्धा आपल्या भेटीला येते. टेनिस क्रिकेटला वेगळी उंची देणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026. सन्माननीय एकनाथजी सोलकर फाउंडेशन आणि रोज मिल्क लिमिटेड यांच्या सहकार्याने आणि पुढाकाराने ही स्पर्धा आपल्या समोर येणार आहे. आणि त्यांचे सुपुत्र एकनाथजी साहेबांचे सुपुत्र ब्रिजेशजी सोलकर आणि भूपेंद्र सिन्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि नुकतंच व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र किरण मस्कर यांनी एक शॉर्ट इंटरव्ह्यू ब्रिजेश सोलकर सरांचा या ठिकाणी घेतला आणि त्यांनी सांगितलं की मोठे खेळाडू आहेत, त्यांच्यासोबत रूट लेवलच्या खेळाडूंना देखील आपलं हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील अनेक नामांकित खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. माफ करा, 59 धावांची गरज आहे आणि आतापर्यंत 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पहिली विद्यमान जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये एक मोठी स्पर्धा, टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येते. अर्थातच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 भव्य दिव्य आयोजन. तब्बल 51 लाखाची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज आपल्याला कार पाहायला मिळेल आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर हे तुम्हाला आपल्याला 1 लाख रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा देखील भरपूर होईल आणि या स्पर्धेचं प्रत्येक जण अगदी चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची जशी उत्सुकतेने वाट पाहतो, महाराष्ट्रातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेची वाट पाहतील. जाऊया मॅच कडे. 16 धावा सध्या ऑन स्कोर दाखवतात. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. P1चं पहिलं षटक होतं आणि आता दुसरा गोलंदाज सत्यम बॅटिंग करत असताना खूप चांगली कामगिरी सत्यमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सत्यम शिवम सुंदरम आणि आता खूप सुंदर गोलंदाजी. पहिलाच बॉल आलाय डॉट नागेश वाडेकर साठी. यावेळी मात्र आपण पाहिलं ज्युसी फुल टॉस होता, त्याला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मिड विकेटच्या झोन मध्ये. तिथे मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये 2च धावा धावून काढल्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. टेम्परामेंट अगदी कूल ठेवलं. डोक्यावर बर्फ ठेवून सध्या दोन्ही खेळाडू खेळत असताना पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचे धोके पत्करत नाहीत, परंतु जिथे मात्र स्लॉट मध्ये बॉल आलाय तिथे पार्किंग प्लॉट मध्ये पाठवायला मात्र कुठेही कसर सोडत नाही. नागेश वाडेकर याच्यासाठी जाणला जातो आणि त्याची पाठी मागून घेतलेली कॅच ही देखील चर्चेचा विषय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वासाठी राहिलेला आहे. असा एक वलयांकित खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याच बॅट मधून फुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल स्ट्रोक. पंचांचा इशारा काय येईल तिथपर्यंत आपण वेट करूया. काय घडलं या मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, दोन्ही हात वर केलेत आणि
इट्स अ ह्यूज हिट मॅक्सिमम षटकार 6 धावा. तर तो षटकार आहे आणि आत्ताचा बॉल देखील टेरेसवर गेलाय, त्यामुळे हा षटकार घोषित केला जातो. या षटकारानंतर स्कोर कार्डचा जर विचार केला तर 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ओ या मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही, रिकाम्या जागा पुन्हा एकदा भरत असताना नागेश वाडेकरच्या बॅट मधून वन बाउन्स बॉल सीमारेषा पार, आणखीन एक दमदार चौकार. हा सो सत्यम होता ज्याने 8 बॉल मध्ये 24 धावांची आक्रमक खेळी केली होती, त्याला तशाच प्रकारे प्रत्युत्तर देत असताना नागेश वाडेकर आज मात्र मैदानाच्या 360 डिग्रीचा पूर्णपणे वापर करत असताना वेगवेगळ्या अँगलने खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहा हा छोटा नन्ना मुन्ना फॅन त्याचा इथे नागेश वाडेकरच्या समोर येऊन एक सेल्फी जरूर घेतली. आणि या कॅमेऱ्यामध्ये जरूर क्षणाचा फोटो असतो, परंतु आठवणी कायमच्या असतात आणि ह्या सध्या आठवणींना उजाळा देत असतात फॅन. प्रचंड मोठा फॅन फॉलोवर नागेश वाडेकरचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण नागेश वाडेकर या महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आज आपल्या होम सिटीमध्ये खेळत असताना नागेश वाडेकर इज ऑन फायर, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला. 12 बॉल आणि 24 धावांची आक्रमक खेळी सध्या करत असताना नागेश वाडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यमचा पुढचा बॉल नागेश याच्यासाठी, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र, वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, पंचांचा इशारा आलाय. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. नागेश वाडेकर वेगळ्या विश्वाला एक मोठी उंची प्राप्त करून दिली, अर्थात महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वलयांकित एक नामांकित खेळाडू अर्थातच ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य साहेब ही दोन्ही बंधूंची जोडी आमच्या आज या SBSA म्हणजे सात बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन कप 2026च्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही उपस्थित मान्यवरांचं आज या मंचावर आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सचिन भाऊ तळेकर आणि ऋषी वैद्य साहेब यांचं नेहमीच एक चांगलं ऋणानुबंध राहिलेलं आणि त्याच ऋणानुबंधाच्या भावनेतून आज ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. चिंटू गोलंदाजी मार्कवर मुझम्मिल साठी या मात्र फटका फसला, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली घेतली जाईल का कॅच? यस, रिले कॅच या ठिकाणी प्राप्त केली आणि इथे मात्र मुझम्मिल मैदानाच्या बाहेर, विकेट पहिली प्राप्त होते.
वैद्य सर यांचं या ठिकाणी आमच्या मंचावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचेच बंधू योगेशजी वैद्य ही जोडी मैदानामध्ये आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि तदनंतर आता सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला की काय. पहिलं विकेट मुझंबिलच्या माध्यमातून तदनंतर अक्षय मैदानामध्ये आलाय. त्यांनी स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय घेतलाय आणि मी म्हणेन स्वागतार्ह निर्णय आहे हा, कारण ज्या पद्धतीने आता नागेश वाडेकर आक्रमक शैली धारण केलेली आहे त्याला कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, एक चांगलं काम अक्षयच्या बॅटमधून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तिसरं षटक चेंडू हाताळत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 16च्या सरासरीनं 32 आतापर्यंत स्कोर कार्डवर 33 जमा झाल्यात. यावेळी मात्र बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली नाही पोहोचू शकणार. बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग ऑफला क्लिअर करतोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ चौकार. 4 रन्स 4 धावा. तू इसलिए घातक हो धुरंधरचं गाणं हे तुम्ही ऐकलं आत्ताच. आणि पुन्हा एकदा चिंटू तयार. नागेश वाडेकर आतापर्यंत 4 चौकार नागेश वाडेकरच्या बॅटमधून 2 षटकार आणि आणखी त्याच्यामध्ये एक ऍड करावं लागेल की काय. येस, आणखीन एक ऍड करा. 5वा चौकार नागेश वाडेकरच्या बॅटमधून येतोय आणि आतापर्यंत पाहिलं स्कोर कार्डचा जर विचार केला 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक तयार. यावेळी मात्र नागेश वाडेकर थांबायला तयार नाही. इथे मात्र अडथळा जरूर आहे, परंतु फटका अगदी चांगला होता, देखणा होता. स्वीट हिट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 2 धावा. आज थोडेसे नैसर्गिक अडथळे आहेत आणि त्यांचा देखील तुम्हाला सामना करावा लागेल. टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक नामवंत खेळाडू सचिनजी कदम साहेब आणि संतोषजी भट साहेब असे 2 टेनिस क्रिकेट विश्वातील लेजंड खेळाडू आमच्या या व्यासपीठावर आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावर यावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित खेळाडू आज आमच्या मंचावर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण सचिन भाऊ तळेकर हे माणसं जपणारं व्यक्तिमत्व आहेत. आणि सचिन भाऊ तळेकर यांचा जर विचार केला त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर टँगो या टीमच्या माध्यमातून खेळत असताना एक काळ टेनिस क्रिकेटचा त्यांनी गाजवला आणि बघता बघता टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम सातबंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने सचिन भाऊ तळेकर करत आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि स्कोर कार्डवर 44 रन्स 44 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आक्रमक खेळी ज्या खेळाडूंनी साकारली आणि मॅचला अगदी खुली केली, कारण आता 12 बॉल मध्ये करायच्यात फक्त 15 धावा. जिंकायचा असेल कॉमर्स परिवार या संघाला तर आता 15 धावा फक्त 12 बॉल मध्ये काढायच्या आहेत. आपण उल्लेख करत होतो या स्पर्धेचे की उत्तरोत्तर ही स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेची भरपूर चर्चा, अर्थातच SBSA कप 2026 ची चर्चा जरूर होताना आपल्याला पाहायला मिळते. किरण मस्करने उल्लेख केला होता अगदी नवी मुंबई पर्यंत या स्पर्धेची भरपूर चर्चा आहे आणि सचिन भाऊ तळेकर यांची नेक इरादा आहे या विभागातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे आणि त्याचसाठी या स्पर्धेचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे. तब्बल 1,11,111 रुपयाचं रोख पारितोषिक 12 मध्ये करायच्यात 15 धावा. नागेश वाडेकर पुन्हा एकदा स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आतापर्यंत 32 धावा काढल्यात.
पहिल्या बॉलवर यावेळी मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सागर गोलंदाजीवर येत असताना पहिला बॉल फेस करत असताना एक धाव जरूर या ठिकाणी प्राप्त झाली आणि आता मात्र करायच्यात 11 मध्ये 14 धावा. सोपं सोयीस्कर आव्हान आहे, परंतु गोलंदाजीचा तोफखाना या ठिकाणी काढावा लागेल. अगदी मी म्हणे दाहकता तुमची दाखवावी लागेल मैदानामध्ये. एकीकडे सूर्य आग ओकतोय, इथे आग ओकणारी गोलंदाजी देखील गोलंदाज सागरला या ठिकाणी करावी लागेल, परंतु समोर अक्षय आहे. ओ या मात्र पहा, नाम आग उठा कर देखते हैं ना हम आग झुका कर देखते हैं, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डाल कर देखते हैं. पंचांच्या इज इट 4 or 6? यस, पंचांचा इशारा आलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. आणि अगदी फुग्याला जशी टाचणी मारावी, त्याच्यातून हवा काढावी, तशा प्रकारे हा सामना आता खुला केलाय कॉमर्स परिवार या टीमने. आणि मॅच बॉल पाठवायचंय. 4 आहे का 6 आहे? अंपायर आयोजकांचं म्हणणं आहे हा चौकार आहे. आपले स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी आहेत. व्हॉलेंटियर्स आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. बॉल पाठवा चला. निर्णय नक्की काय? डिसिजन इज पेंडिंग नाव. चौकार आहे. इज इट 4 or 6? षटकार. मॅच अगदी खुलं केलंय. यावेळी मात्र पहा अक्षयचा शो सुरू आहे. ओ यावेळी मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं बॉल. चला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल बघता बघता सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दिमागदार दमदार चौकार अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एकीकडे खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलता है. सुरुवात नागेश वाडेकरने केले, तदनंतर मात्र आता अक्षय इज ऑन फायर नाव. अक्षयच्या बॅट मधून एक चौकार, तदनंतर षटकार आणि तदनंतर चौकार. आता स्कोर कार्डचा जर विचार केला तर लागल्यात धावा 55. 4 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्यावरचा बॉल सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सागरने बॉलला अडवला, तोपर्यंत आलाय डॉट बॉल. अशाच प्रकारच्या डॉट बॉलची गरज आहे. इथून देखील मॅच फिरली जाऊ शकते, परंतु ती दाहकता तुम्हाला दाखवावी लागेल. मीटर टू मीटर आणि यार्ड टू यार्ड इंच तुम्हाला मोजून मोपून तोलून गोलंदाजी करावी लागेल. ओ या मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं क्रिकेट गेम या टीमचं, कारण बॅक टू बॅक 2 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत सागरने. सागरने आता मात्र बायोडाटा रीड केलाय बॅट्समन अक्षयचा आणि त्याचमुळे आतापर्यंत 2 बॉल डॉट केलेत. आणखीन एक डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होऊ शकतो क्रिकेट गेम टीमचं. ओ यावेळी मात्र मॅच फिनिश होईल का? टक असा आवाज बॅट मधून. व्हॉट अ क्रंचिंग साऊंड फ्रॉम द बॅट आणि इट्स अ मॅक्सिमम. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलने मॅचला फिनिश केलंय. शेवटचा विजयी षटकार ठोकलाय बॅट्समन अक्षयच्या बॅट मधून आणि इथे मात्र कॉमर्स परिवार हा संघ विजय झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार अक्षयचे आणि तदनंतर नागेश वाडेकर अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. आक्रमक शैलीची बॅटिंग आज नागेश वाडेकरच्या बॅट मधून पाहायला मिळाली आणि त्याच जोरावर आपण पाहिलं तर अक्षय आणि नागेश वाडेकर या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक कामगिरी आपल्या टीमसाठी केली.